मित्रांनो, राजगडाच्या 2 स्टिप पूर्ण आम्ही केलेल्या आहेत. थोडीशी सपाट जागा लागली त्या ठिकाणी आम्हाला इथं आराम करायचा आहे. एक 5-10 मिनिट आम्ही हॉल्ट घेणार आहोत. दिवसभर तब्बल 25 ते 26 किलोमीटरचा रन झालेला आहे. आता आपण मावळ्यांच्या प्रतिक्रिया घेऊया. हॅलो, छान अनुभव आहे. सर्वात महत्त्वाचं सिंहगड पायी चढाई करणे, त्यानंतर सिंहगड पाहून पुन्हा तो विंझर मार्गे उतरणे, राजगडावर चढणे हा एक नक्कीच कठीण असा प्रवास आहे, परंतु तितकाच आनंददायी आहे. तुम्ही जर खूप थोड्याशा फरकाने थांबून त्यानंतर उत्साहाने जर चढलात तर नक्कीच ही चढाई सुद्धा पूर्ण होते. वेगळा आहे. हॅलो, हा खूप मस्त असा अनुभव आला आणि चक्क 11 तास झाला आम्ही चलतोय आणि अजून तर 9 वाजणार येते. त्यामुळे खूप हा अमेझिंग आणि खूप काय म्हणतात तो असा आपला कस पाहणार हा ट्रेक आहे आणि हा आयुष्यात एकदा तरी सर्वांनी करायला पाहिजे. हा एसआरटी ट्रेक. हा एसआरटीचा ट्रेक आमच्या शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली खूप सुंदर असा झालेला आहे. सकाळपासून आम्ही या ठिकाणी खूप चलत आहोत, पण तितकाच आनंद सुद्धा देत आहे हा ट्रेक. सुंदर. मित्रांनो, 5:30 वाजता ट्रेक सुरू केल्यामुळे आम्हाला या ठिकाणी येण्यासाठी अंधार झालेला आहे. अंधारात ज्यावेळेस आपण ट्रेक करतो त्यावेळेस टॉर्च न लावलेलाच बरा, कारण आपले डोळे अंधारात सेट होतात. एकदा डोळे सेट झाले की रस्ता आपोआप आपल्याला दिसतो. दुसरी गोष्ट म्हणजे अंधारात जात असताना आपली दिशा ठरवून आणि पायवाट न सोडता पुढे पुढे जाणं गरजेचं असतं आणि आपल्या सर्व मेंबरसोबत राहूनच आपल्याला पुढचा मार्ग कंप्लीट करायचा असतो. मित्रांनो, सकाळी आपण चिलखती बुरुजावरून सूर्योदय पाहिला. चिलखती बुरुज, सुवेळा माची हे 2 स्पॉट करून आता आम्ही पुन्हा निघालो आहोत पाले किल्ल्याकडे. पाले किल्ल्यावरून खाली उतरल्यावर आम्ही जेवणाचा बेत करणार आहोत आणि मग तोरणा. मित्रांनो, राजगडवर मुक्काम केला. सकाळी पाले किल्ला, संजीवनी माची आणि त्यानंतर मस्तपैकी मसाले भात, सोयाबीन चिल्ली आम्ही या ठिकाणी बनवलं. पेटभर त्याच्यावर ताव मारला आणि आता आम्हाला तोरण्याकडे जायचं. ज्यावेळेस तुम्हाला राजगडावरून तोरण्याकडे जायचं असतं त्यावेळेस संजीवनी माची मार्ग या ठिकाणावरून तुम्हाला तोरण्याचा रस्ता मिळतो. हा रस्ता आपल्याला राजगड खाली उतरवतो
आणि नंतर पुन्हा तोरण्याच्या दिशेने जातो. तर चला आता आपण जाऊया तोरणागड. संजीवनी माची मार्गाच्या पायवाटेने पुढे पुढे चालत राहावे. गडाचा उभा कातळ काळजात धडकी भरवतो. हे कातळ पाहून सह्याद्रीचा अभिमान आणखीनच भक्कम होत जातो. रस्त्याच्या दोन्ही बाजूने असलेली गवती फुले आम्हा ट्रेकर्सची सुहास्य वदनाने स्वागत करत असतात. हे निसर्ग सुख आम्हा ट्रेकर्सला सतत स्वर्गीय आनंद देत असते. संजीवनी माचीजवळील आळू दरवाजातून बाहेर आल्यावर आपण गडाच्या बाहेर पडतो. राजगड हा स्वराज्याची पहिली राजधानी होती. दुर्गराज राजगड महाराजांच्या महत्वाकांक्षेची उंची दाखवतो. सन 1645 मध्ये शिवाजी महाराजांनी बांधकाम पूर्ण केले. गडाची तटबंदी आजही चांगल्या स्थितीत आहे. तटबंदी पाहून त्या काळातील बांधकाम कौशल्य, स्थापत्य कला किती दर्जेदार होती यावर विश्वास बसतो. अळू दरवाजातून बाहेर आल्यावर तीव्र उतार लागतो. येथून उतरताना काळजीपूर्वक उतरावे. ही वाट चालत असताना तोरणा डोळ्यासमोर उभा असतो. कारवीचा पॅच व घनदाट जंगल पार करून थोडे पुढे गेल्यावर पाली गावातून भोरकडे जाणारा रस्ता लागतो. हा रस्ता क्रॉस केल्यावर पुन्हा जंगलात प्रवेश करावा व तोरण्याच्या दिशेने चालत राहावे. Hello friends, now we are going to Torna Fort by jungle route from Rajgarh to Torna, and you can see, look everywhere, there is a very dark forest, and also you can see the different type of trees and plants and various varieties of plants and also trees. So this is the most we can say a remote place from the city, and we can say the dark forest. मित्रांनो, SRT हा 42 किलोमीटरचा ट्रेल करत असताना नक्कीच थकवा येणार, भूक लागणार, तहान लागणार. जर तुम्हाला या गोष्टी पाहिजे असतील तर तुम्हाला राजगड सोडल्यानंतर साधारणपणे 3 तासानंतर तुम्हाला या जंगलामध्ये एक ओएसिस दिसतं. वाळवंटामध्ये ज्या पद्धतीने ओएसिस आपली तहान भागवतं त्या पद्धतीने ही जी झोपडी आहे, ही झोपडी म्हणजे ओएसिस. या ठिकाणी तुम्हाला जेवण मिळेल, पाणी मिळेल आणि इथे मुक्कामाची सुद्धा सोय होईल. तर ही झोपडी आहे महादेव लक्ष्मण कचरे यांची. हे दाम्पत्य आपल्या सर्व ट्रेकर्ससाठी सहकार्यासाठी आहे आणि उत्तम सोय सुद्धा ते करतात. त्यामुळे ह्या ओएसिसला एकदा तुम्ही अवश्य भेट द्या. मित्रांनो, फायनली तोरणा किल्ल्यावर आम्ही पोहोचलोय. सकाळी 9 वाजता राजगडावरून आम्ही निघालो होतो. आता बरोबर 3 वाजलेले आहेत आणि या ठिकाणी प्रवेश आम्ही तोरणा किल्ल्यावर केलेला आहे. फक्त प्रवेश केलेला आहे. तोरणा पाहण्यासाठी आणि तोरणा उतरण्यासाठी आणखी आम्हाला 3-4 तास बाकी आहेत. आता पुढे जाऊया. बुधला माची
ते झुंजारमाची या रस्त्याने पुढे आल्यानंतर वाळंजाई दरवाजातून आपण तोरणा गडावर प्रवेश करतो. गडावरील विविध ठिकाणे इतर किल्ल्याच्या तुलनेत चांगल्या अवस्थेत आहेत. तटबंदीवरून चालण्यासाठी रस्ता आहे. त्याच रस्त्यांवरून चालत जाऊन आपण गडावरील वेगवेगळी ठिकाणे पाहू शकतो. गडावरील पाण्याची ठिकाणे आजही पाण्याने तुडुंब भरलेली आहेत. मित्रांनो, आता आम्ही मेंगाई मंदिराजवळ पोहोचलेलो आहोत. मेंगाई मंदिर हे तोरणा किल्ल्यावर आहे. जर तुम्ही वेल्ह्यावरून तोरण्यावर येणार असाल तर हा तोरण्याचा पहिला पॉइंट आहे. पण आम्ही SRT केला आणि आता SRT आमचा संपणार आहे. तर मग SRT करत आल्यानंतर तोरण्यावरचा शेवटचा पॉइंट हा मेंगाई असणार आहे. आणि या ठिकाणी या मंदिरापासून आपल्याला वेल्हे गावामध्ये उतरायचं. वेल्हे गावात उतरल्यानंतर आपला SRT ट्रेक पूर्ण होईल.